वटपौर्णिमा म्हणजे त्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा पण आहे महिलांनो. आपल्याला पौर्णिमेच्या पण या दिवशी सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक हे मंगलमय चिन्ह काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे. कुठल्या पण शुभ कार्यामध्ये आपण स्वस्तिक काढतच असतो आणि बघा स्वस्तिक चिन्हामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तर त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनो जमेल तेव्हा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात. उपाय नाही म्हणता येणार, स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे हा एक नियम असतो आणि बघा स्वस्तिक चिन्हामुळे सगळ्या मंगलमय गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तर त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आणि सकाळी शक्यतो हा उपाय तुम्ही करून घ्या. कारण काय मग दिवसभरामध्ये नंतर आपण विसरून जातो. पण समजा तुम्हाला सकाळी नाही जमलं, संध्याकाळी आठवलं तरी सुद्धा तुम्ही करू शकतात. आणि बघा वटपौर्णिमा हा दिवस खूप मोठा आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना, स्वस्तिक चिन्ह फक्त तुम्ही काढलं तर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या घराकडे आकर्षित होतील. कोणत्याही प्रकारची गरिबी, आर्थिक संकट, कर्जाचा डोंगर असे काही अडचणी असतील तुमच्या आर्थिक समस्या तर त्या दूर होण्यासाठी मदत होतील. बघा आपण जो खर्च केलेला आहे ते आपल्यालाच किंवा आपण जे कर्ज घेतलेलं आहे आपल्यालाच फेडायचं आहे. पण त्या आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल तेव्हाच आपण पैसा कमवू शकू, पैसा आपल्या घरात येईल आणि मग आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. हे पण तितकंच खरं आहे. त्यासाठी अशा शुभ दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर सगळ्यात पहिले महिलांनो पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमेला तुम्हाला लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे, लवकर आंघोळ करायची आहे. त्यानंतर तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिले तांब्यात पाणी घेऊन मुख्य दरवाजावर तुम्हाला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. याचा एक सेपरेट व्हिडिओ पण आहे. ते तुम्हाला नक्कीच माहिती असेल की नकारात्मक ऊर्जा जी येऊन ठेपलेली असते रात्रभर ती जाण्यासाठी आणि पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची असते. तर पहिले नकारात्मक गोष्टी घालवायच्या आहे की जेणेकरून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल. बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. उठल्या उठल्या आंघोळीच्या आधी पण चालेल. तांब्यात पाणी घेऊन उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे. नंतर आंघोळ करून तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी, घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल, करणी, बाधा, इडापिडा या गोष्टी जाण्यासाठी तुम्हाला बघा पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात. दर पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तर वर्षामध्ये 12 सत्यनारायण पूजा होतात आणि 12 सत्यनारायण पूजा जेव्हा तुमच्या घरामध्ये होतात तर बघा त्याचा अनुभव तुम्हाला स्वतः येईल. ज्या गोष्टी तुम्ही विचारसुद्धा केले नसतील इतक्या चांगल्या गोष्टी माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणेल. स्वतः मी 12 सत्यनारायण पूजा ज्या आहे त्या पौर्णिमेच्या केलेल्या आहे. खूप सोप्या आहे. जशी आपली बघा सत्यनारायण पूजा गणपतीत वगैरे करतो, श्रावणात करतो तशी अगदी मोठी नाही, अगदी छोटी पूजा असते. सत्यनारायण विधीचं पुस्तक मिळतं. मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून पण मिळेल किंवा तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल स्वामींचं तिथून पण मिळून जाईल. सत्यनारायण पूजा विधी या पुस्तकात एका पानावरती पूजा दिलेली आहे. तशी पूजा मांडायची असते तुम्हाला दर पौर्णिमेला संध्याकाळी. या पौर्णिमेपासून तुम्ही 12 सत्यनारायण पूजा करू शकतात. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुमचा शॉप, उद्योगधंदा व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या सत्यनारायण पूजा करू शकतात. खूप प्रभावी सेवा आहे. आता बघा वटपौर्णिमा आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते. सगळ्या सवाष्ण स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून पूजा करत असतात. आणि पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला या दिवशी श्रीयंत्राची स्थापना देवघरामध्ये करायची असेल तर नक्की करा. अतिशय शुभ दिवस आहे. श्रीयंत्र तुमच्या जवळपास कुठे मिळालं तिथून घ्या, नाही मिळालं स्क्रीनवर मग जो मी तुम्हाला नंबर आधी पण दिला होता आत्ता पण देते त्या नंबरवरून तुम्ही ते मागवू शकतात आणि कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही त्याची स्थापना करा. जमल्यास तुम्ही या ज्येष्ठ पौर्णिमेला केली तर अतिउत्तम. यानंतर बघा या दिवशी तुम्हाला चंद्राची संध्याकाळी पूजा करायची आहे. रात्री चंद्राकडे बघून चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. दूध साखर अर्पण करायचं आहे. चंद्राला नमस्कार करायचा आहे. ठीक आहे. आणि चंद्राची पूजा पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे. बघा पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल असतो आणि त्या दिवशी त्याची चंद्राची पूजा केल्यामुळे चंद्राच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्याकडे खेचल्या जातात. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट सकाळी उठल्यावर तुम्हाला उंबरठ्याला जेव्हा तुम्ही पाणी वगैरे पुसून नंतर उंबरठा स्वच्छ कराल, आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये अगदी थोडंसं गोमूत्र मिसळून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला जमल्यास सकाळीच घराच्या मुख्य दरवाजावर एका वाटीमध्ये तुम्ही हळद कुंकू मिक्स करा, थोडंसं तूप घ्या, गाईचं तूप, आणि ते मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे मुख्य दरवाजावर. ठीक आहे. तुमच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा तुमचं जे प्रवेशद्वार आहे तुमचं बाहेर सेफ्टी डोअर असेल त्याच्यावर काढलं तरी चालेल, पण मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढायचंच आहे. हळद कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह, त्यामध्ये 4 थेंब, बाजूला 2 रेषा. सरळ काढा, वाकडं स्वस्तिक चिन्ह काढू नका. वाकडं स्वस्तिक चिन्ह काढलं तर मग त्याचे वाईट परिणाम होतात. व्यवस्थित सरळ काढा, नियमांनी काढा.
काढा आणि मध्ये 4 थेंब द्या, बाजूला 2 रेषा द्या, त्याशिवाय स्वस्तिक चिन्ह पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतं आणि घरामध्ये समृद्धी आणि शांती टिकवण्यासाठी ते मदत करत असतं. तर त्यामुळे महिलांनो, न चुकता न विसरता हे स्वस्तिक चिन्ह काढायला विसरू नका. बघा, स्वस्तिक चिन्हामुळे तुम्हाला वाटेल फक्त स्वस्तिक चिन्ह काढल्याने काय होणार आहे. खरंच ते चिन्ह एवढंच आहे, म्हणजे फक्त हळद कुंकवाने काढायचं आहे आपल्याला. पण ही गोष्ट छोटीशी असली तरी तिच्यातून होणारा आपल्याला जो लाभ आहे तो खूप पटीने जास्त आहे. तुम्ही करून बघा. माझ्या दरवाजावर नेहमी हळद कुंकवाचं स्वस्तिक असतं. अमावास्या किंवा पौर्णिमेला ते पूर्ण मी स्वच्छ पुसून परत नव्याने काढत असते. गाईचं तूप तुम्हाला हळद आणि कुंकवामध्ये टाकून तसं काढायचं आहे. अगदी स्पष्ट दिसलंच पाहिजे असं पण नाही आहे. तुम्ही हलकंसं काढा. तुम्हाला कळालं तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल. थोडंसं डार्क काढण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून मग ते दिसायला पण छान दिसतं. आणि महिलांनो, मी अगदी विनंती करते, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्या सेवा पण आपल्याला करायच्या आहे या दिवशी. श्रीसूक्ताचा पाठ वगैरे सेवा पण मी तुम्हाला सांगेल की कशा करायचं आहे, कोणत्या करायच्या आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि बघा, स्वस्तिक चिन्ह तुम्ही काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी जी आहे ती राहणार नाही. घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील, घरातल्या लोकांना नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील, तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा छोटासा उपाय करायचाच आहे. त्यातल्या त्यात ही ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला न चुकता करायचं आहे. ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ना, त्या घरातल्या लोकांची प्रगती थांबलेली असते. कष्ट करतात पण पैसा येत नाही. मग अशा ज्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या तर नकारात्मक ऊर्जा पळून जाईल आणि मग परिणामी माता लक्ष्मी आकर्षित होईल. घरातलं वातावरण सुधारेल, घरातल्या लोकांची प्रगती व्हायला लागेल आणि कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. हे महत्त्वाचं आहे. कष्ट तर करायचेच आहे. उगाच आपण झोपून राहायचं, 4-4 तास सेवा करायची आणि बाकी काही काम करायचं नाही, याला अर्थ नाही आहे. आपण कष्टासोबत आपलं जे काम करतो, आपण ज्या सेवा करतो, त्याचं फळ मिळण्यासाठी आपल्याला हे काही गोष्टी कराव्या लागतात. तर बघा, वटपौर्णिमा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला स्वस्तिक न चुकता काढायचं आहे, न विसरता काढायचं आहे. तर ही माहिती तुम्ही नक्की लक्षात ठेवाल आणि कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.